त्यांनी आतापर्यंत मला 4 जागा बदलवल्या। प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांना डिस्टर्ब होतो लोकांच्या गोंधळामुळे, माझ्यामुळे नाही। लोकांचा गोंधळ एवढा आहे की लोक म्हणतात की बा आम्ही सकाळपासून 6 वाजेपासून उभा आहे, पण आमचा नंबर का लागत नाही। इथं प्रॉपर बसायची व्यवस्था नाही, लोकांना उभं राहण्यासाठी आता उन्हात उभं राहावं लागतं। भरपूर लोकांची इथं मारामारी झाली, हातापाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हातारी लोकांची समस्या अशी की ते जास्त वेळ उभे राहू शकत नाही। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान तसेच दिव्यांग व्यक्ती व विविध सवलती या सर्वांकरिता हे कार्ड आवश्यक आहे। माझं नाव अक्षय मंगल जाधव आहे। NCMC कार्ड मार्फत HGR कंपनी मार्फत NCMC कार्डची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे। ST महामंडळाचा मी कर्मचारी नाही आहे, मी कंपनीचा कर्मचारी आहे, पण इथं प्रॉपर बसायची व्यवस्था नाही। लोकांना उभं राहण्यासाठी असं उन्हात उभं राहावं लागते। भरपूर लोकांची इथं मारामारी झाली, हातापाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हातारी लोकांची समस्या अशी की ते जास्त वेळ उभे राहू शकत नाही। तर त्यांच्यासाठी उभं राहण्याची किंवा बसण्याची व्यवस्था पाहिजे। किमान जे म्हातारे लोक आहे मी त्यांना आधी प्राधान्य देईल अशी व्यवस्था मी स्वतः करू शकतो, पण जे इतर लोक आहेत जे असे उभे राहू शकतात तर ते म्हणतात की आम्ही इतक्या वेळचे इथं उभं आहे, पण तुम्ही मागचे लोक कसे पुढे घेताय। तर हेही लोक माझी तक्रार करत आहेत। एसटी महामंडळ सगळी ST महामंडळाचं असं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहे, कसं हँडल करायचं, आम्ही तुम्हाला जागा दिली, तुमची जर बसायची इच्छा नसेल तर तुम्ही आम्हाला एक लेटर द्या, आम्ही वर पाठवतो, तुम्ही हे बंद करून टाका। कंपनीचं म्हणणं आहे की तुमची काय समस्या तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही डेपो सोबत बोलून तुमची समस्या दूर करतो। आता यांनी मला तात्पुरती इथं बसायची सुविधा करून दिली। जे अपेक्षित सहकार्य ते केले जाते। त्यांनी आतापर्यंत मला 4 जागा बदलवल्या। प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांना डिस्टर्ब होते लोकांच्या गोंधळामुळे, माझ्यामुळे नाही। लोकांचा गोंधळ एवढा आहे की लोक म्हणतात की बा आम्ही सकाळपासून 6 वाजेपासून उभा आहे, पण आमचा नंबर का लागत नाही। आता इथं जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, बायोमेट्रिकमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये लोकांची समस्या हीच आहे की आम्हाला वेळ कसा लागतो। आता या आजोबांचं जर का 5 मिनिटं याच्यामध्ये बायोमेट्रिक होत नसेल तर ते लोकांना समजत नाही। ते म्हणतात तू इतक्या वेळेचं काय उभं येतं, झालं असेल तर बाजूला कर, काय करणार आहे आता। माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांच्या समस्या मी दूर करू शकतो, फक्त प्रॉपर बसायची आणि लोकांची उभं राहायची व्यवस्था अशी ठीक नाही आहे, ते गोंधळ करतात। माझं नाव अमोल गिरीधर गडलिंग, आगार व्यवस्थापक, बुलढाणा आगार। सध्या राप महामंडळातर्फे सर्व प्रवाशांकरिता त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि तिकिटांची लोकांना अडचण जाऊ नये याकरिता एक नवीन योजना चालू केलेली आहे। NCMC कार्ड योजना असं त्या योजनेचं नाव आहे। त्या अंतर्गत सर्व प्रवाशांना, जेवढे सवलतधारी प्रवासी असतील त्या सर्वांना 199 रुपयात राप महामंडळातर्फे एक कार्ड देण्यात येईल। त्या कार्डानुसार त्यांनी प्रवास करताना ते सोबत बाळगणे आवश्यक आहे। सोबतच सर्व प्रवाशांना या कार्डाद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान तसेच दिव्यांग व्यक्ती व विविध सवलती या सर्वांकरिता हे कार्ड आवश्यक आहे। बुलढाणा आगारातर्फे आपण सर्व प्रवाशांना असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून प्रवास करताना आपण कार्ड बाळगल्यास आपल्याला तिकिटांची तसेच पैशांची अडचण जाणार नाही व आपल्याला लवकरात लवकर तिकीट मिळून आपला प्रवास सुखकर होईल याची काळजी घेता येईल।